नमस्कार. सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांना प्रवास करताना म्हणजे एस टीमध्ये चढताना, उतरताना किंवा कारमध्ये सुद्धा कुठल्याही वाहनाचा प्रवास करताना एकाच जागी बसल्यावर खूप उतरताना किंवा दुसऱ्या वाहनात परत चढताना खूप त्रास होतो. बऱ्याच जणांचे पावलं असतात ते सुजतात. तर एक छोटे तुम्हाला एक 4-5 व्यायाम सांगते, की जे केल्यावर तुम्हाला प्रवास करणं सुखकारक जाईल. कारण आपल्याला आता आपण रिटायरमेंट आयुष्यानंतर आपल्याला थोडंसं वाटतं, की आपण इतकी वर्ष संसाराच्या धबाडग्यामध्ये होतो. वेळ मिळाला नाही. आता तरी आपण कुठेतरी चारधामला जावं किंवा कुठल्यातरी छान पर्यटन स्थळांना भेटी द्याव्या. तर अशा वेळेस प्रवास करताना तुम्ही लक्षात घ्या, की आपल्याला माहीत असतं, की आपल्याला कुठे उतरायचं आहे. तर साधारण ते स्थळ यायच्या आधी तुम्ही आपल्या पायांच्या हालचाली सुरू करायच्या आहेत. अगदी काही कोणाला दाखवून केलं पाहिजे किंवा असं नाही, नकळत अगदी छान त्याचं तुम्ही हालचाली चालू करा, की जेणेकरून तुम्हाला रेल्वेतनं किंवा एस-टीमधनं उतरताना तुम्हाला सहज अ, उतरू शकाल तुम्ही त्याच्यातनं. तर लक्षात घ्या कसं करायचं. तर हे पाऊल आहेत, हे फक्त असे लांब करा. हं, जवळ घ्या, लांब करा. पावलं बघा हे अशी मी आपल्याकडे खेचली आहेत. परत खालती खेचले बघा हे असं. हं, असं. पाय लांब करा, जवळ घ्या, लांब करा, जवळ घ्या. परत दुसरा जो व्यायाम आहे तो पाय हे पाय लांब असे इथेच. हं, हे आपल्या पाय लांब इकडे म्हणजे आपले हे जे मांड्यांचे स्नायू आहे किंवा गुडघे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळ एका जागी बसल्यावर गुडघ्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास होतो. थोडंसं असं हे पहा, हे असे पाय हलवून घ्या. हे पाय सुद्धा असे हलवून घ्या, की जेणेकरून तुम्हाला अगदी प्रवास सुखकर होईल आहे. हे बघा, इथलं पहिले मी हे हलवले, असे शिथिल केले, नंतर हे पण सुद्धा असे केले. नंतर हे पहा, अगदी खूप वर करायला पाहिजे असं नाही, असं थोडंसं हे पहा. अगदी प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी 10-10 वेळा जरी केली ना, म्हणजे तर तुम्हाला अगदी 10 मिनिटं लागतील फार तर. खूप काही लागत नाही. तर हे असं करायचं. नंतर पाय लांब करून हे पहा, हे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हां. हे असं फिरवल्याने सुद्धा तुमच्या पायावरची सूज कमी होईल. बसल्या जागी चवड्यावर परत टाच, चवडा, टाच. हे पहा, असे पाय चवड्यावर उभे करायचे, परत टाच हां. टाचेवर असं थोडासा प्रेशर द्यायचं. म्हणजे तुम्हाला उतरताना त्या गोष्टी म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, सूक्ष्म हालचाली असतात, पण ह्या तुम्ही अगदी जाणीवपूर्वक आधी करायला चालू करायचं. आपलं ठिकाण यायच्या आधी करायचं. जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रवास, पुढचाही प्रवास आपल्याला सुखकारक करायचा असेल, तर ह्या हालचाली नक्की करा. जेणेकरून तुम्हाला जी आपली आधी संसाराच्या धबाडक्यात हौस राहिली आहे फिरण्याची वगैरे, ती नक्की तुम्हाला पूर्ण करता येईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.